लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आणि प्रशासनाची चालढकल सुरूच होती। मात्र पंचवटी प्रभागात याला पूर्णविराम देत सभापती रोहिणी पिंगळे स्वतः रस्त्यावर उतरल्या। मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये सततच्या पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। तपासून आपल्या इथे पाऊस पडला त्यामुळे एवढा रस्ता पूर्ण फुल भरलाय पाण्याने। तर मी फोन केला 4 नगरसेवकांना केला आमच्या वार्डातल्या, पण त्याच्यापैकी मग पिंगळेताईंनी मला कॉल बॅक केला। कालच केला मी फोन, तर तशा त्या आल्या, आज लगेच आल्या। त्यांना आम्ही समस्या सांगितलेली आहे, त्या उद्या ठेकेदारांना घेऊन येणार आहेत। तसं तर आता उद्या कळेल काय नाही, पण त्यांनी दखल घेतली आहे। तर आमचे एवढे रस्त्याचे काम करावं, ते रस्ता होणार आहे नंतर ते आम्हालाही माहिती आहे। फक्त आम्हाला सोय करणं, कारण 6 लेडीज काल पडल्या आहेत। आमच्या या ही मुलगी सटकताना सटकून गेली गाडीवर, सगळ्यांना लागलेलं आहे, त्यांना तर मी ते आमचं तेच म्हणणं आहे की थोडंसं आम्हाला सुविधा द्यावा हळूहळू। आणि वायर पण सर्व ओपन करून गेलेले ते लोक, हे तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ काढलेले, मी व्हिडिओ टाकलेले। तर तुम्ही कृपा करून पुढे त्यांना पण काय ऑर्डर द्यायचे तसं करा, पण आमचं एवढी समस्या दूर करा। पाण्याची आम्ही पाण्याची मोर्चा काढला होता, तर पाण्याचं सॉल्व्ह झालेलं आहे, पण ही समस्या लक्षात घेऊन पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती सौ रोहिणी बाबूराव पिंगळे यांनी संबंधित मनपा अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आहे। केवळ पाहणीच नाही तर अधिकाऱ्यांना जागेवरच थांबवून काही तासांतच खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करून घेतलंय। विद्यानगर ते ग्रेप एक्सप्रेस रोड, ओमनगर, विठईनगर तसेच मखमलाबाद, अश्वमेधनगर, काकडनगर, पेठ रोड, शांतीनगर आणि तांबेमळा या भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे। नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करत कोणतीही सबब न ऐकता पिंगळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत काम पूर्ण करून घेतलंय। ऑन द स्पॉट कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात होते। तर दरम्यान पुढील काळातही रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना सभापती रोहिणीताई पिंगळे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।